बोरामणी, जिल्हा सोलापूर, तालुका दक्षिण सोलापूर येथे रोजच्या प्रमाणे सकाळी उठून प्रातःविधीसाठी राष्ट्रीय महामार्ग 9 कडे गेलेला नजमीन भाभींचा नवरा घरी परतलाच नाही। तो एका ट्रक खाली चिरडला गेला होता। शौचालयाच्या अभावामुळे असे अनेक मृत्यू ओढवल्याचे तनिष्का सदस्या सौ अनिता माळगे सांगतात। कारण शौचालयाला बाहेर कुठेच जागा नाही, सर्वजण रोडवरती शौचालयाला जातात आणि आपलं जसं रोड आहे ते नॅशनल हायवे नंबर 9 आहे, कारण गाड्यांचं प्रमाण खूप जास्त आहे। तर त्यांनी जेव्हा शौचालयाला बसले होते तर त्यांच्या अंगावरूनच गाडी गेली, जागेवरच त्यांनी खलास झाले। मग नंतरने आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना म्हणलं ताई बघा, म्हणलं आज आपल्या घरामध्ये जर शौचालय जर असलं असतं तर तुमचं कुंकू पुसलं गेलं नसतं, म्हणलं तर आज तुम्ही का गरज आहे तुम्ही समजा। ह्यांना म्हणलं मी तुमच्याच घरी जर शौचालय जर असलं असतं, तुमचे मिस्टर बाहेर गेले असते का शौचालयाला, आज त्यांना जीव गमावा लागला। तनिष्का व्यासपीठात महिलांना एकत्रित करण्याची अनिताताईंची भूमिका अत्यंत मोलाची होती। अनिताताई आणि तनिष्का सदस्यांच्या पुढाकाराने बोरामणीत शौचालय बनवून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली। नजमीन भाभींना शौचालय बनवून घेण्याच्या मोहिमेत सहभागी करून घेण्यात अनिताताई यशस्वी झाल्या होत्या। शौचालयाचं महत्त्व नजमीन भाभींपेक्षा चांगलं कोणाला कळू शकतं, पण इतर लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेणं अनिताताईंसाठी नक्कीच सोपं काम नव्हतं। लोकांच्या मनात संभ्रम होता, परंतु अनिताताई आणि इतर तनिष्का सदस्यांनी महिलांना घरात शौचालय असण्याचे महत्त्व आणि फायदे समजावून सांगितले। तनिष्का जर झालं तर तुमचं आणखीन समाजामध्ये एक वेगळं नजरेने समाजातले लोक तुमच्याकडे बघू शकतील आणि गावामध्ये, कारण कसं महिला एवढं पुढाकार होत असेल तर बाकीच्यांनी लाजून त्यांनी स्वतः अवेअरनेस करू शकतील, अशा पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं। तर त्यांनी अजिबात मनामध्ये महिलांनी संकोच न करता ॲट अ टाइमच सर्वच महिला आपल्याकडे तनिष्का सदस्य झाले, 125 तनिष्का। तनिष्कांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत आणि याचाच परिणाम म्हणजे हळूहळू महिला या मोहिमेत सहभागी होत गेल्या आणि मोहिमेला गती मिळत गेली। मग तनिष्का म्हणून सुरुवातीला काम करताना आम्ही जे आय कार्ड जे आहे सर गळ्यातलं आय कार्ड घालून जेव्हा मीटिंगला येत होतो, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच देखील आम्हाला खूप वेड्यात काढले। हे काय गळ्यातले आय कार्ड घालून म्हणजे कुठं पण असं फिरतात आणि कुठं पण मीटिंग घेतात आणि महिला हे काय पण बोलतात। सुरुवातीला आमच्या महिलांमध्ये भीती वाटायची की नाही मॅडम, आमच्या भागातले ग्रामपंचायत सदस्य आहे, त्यांच्यासमोर मी कसं उठून उभारून बोलू। मी म्हणले ताई तुम्ही फक्त असं मनामध्ये म्हणा की समोर कोणीच नाही, अशा पद्धतीने तुम्ही बोला। मग सुरुवातीला एकटी महिला डेअरिंग केली बोलायला। जेव्हा आम्ही महिला ग्रामसभा घेतलो तर ते देखील क्षण सांगते की 14 ऑगस्ट जे महिला ग्रामसभा असते, ग्रामसेवकांना मी आदल्या दिवशी भेटलो। सर म्हणलं आतापर्यंत तुम्ही ग्रामसभा अजिबात आमच्यामध्ये झाले नव्हते। महिलांना संघटित करून झाल्यावर अनिताताईंनी तनिष्का सदस्यांसोबत गावातील शौचालयांचा प्रस्ताव ग्रामपंचायतीत मांडला, कारण शासनाच्या मदतीशिवाय ते केवळ अशक्य होतं। सर म्हणलं उद्या काय पण असू दे, महिला ग्रामसभा तुम्हाला घ्यावंच लागेल। नाही मॅडम, सरपंच असं म्हणतात, ग्रामपंचायत सदस्य म्हणतात की नाही, हे काय महिला त्यांचं काय ऐकता, म्हणजे जेणेकरून एक तिथं राजकीय खच्चीकरण आमचं म्हणजे तिथं केलं जात होतं। आम्ही म्हणलं तुम्ही महिला येऊ शकतात का, किती पाहिजे महिला तुम्हाला उद्याच्या मीटिंगला? 100 महिला। म्हणजे मुद्दा म्हणजे आम्हाला त्यांनी कोंडीत धरले सर, 100 महिला तुम्ही आणायचं तिथं, मग आम्ही ग्रामसभा घ्यायला मंजूर देऊ। मग तसं झाल्यानंतर आम्ही सर्व महिलांना काय म्हणलं की प्रत्येक आदल्या दिवशी आमचंच का कष्ट होईना म्हणलो, तर रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही एक 5-6 जे महिला होतो, सुरुवातीच्या 11ची बॉडी तनिष्काची, सर्व महिलांनी प्रत्येक घरोघरी फिरून सांगितलं तुम्हाला शौचालय पाहिजे ना, उद्या ग्रामपंचायतला यायलाच पाहिजे। मग दुसऱ्यांना विचारलं तुम्ही उघड्यावर जाताना तुमच्या घरातले आजारी पडतात ना, तुम्हीच त्या ग्रामसभेला यायलाच पाहिजे। मग परत दुसऱ्या महिला म्हणले नाही मॅडम, उद्या तुम्ही 8चं टायमिंग ठेवलात, मग मिस्टर तर कामावरती जातात, मग आम्हाला कसं जमणार, तुमच्या घरातले भाकरी आमच्या महिला करतात, पण तुम्ही तिथे ग्रामसभेला या।
गावातील इतर महिलांनीही फक्त हजेरी न लावता आपल्या प्रश्नांबाबत तोंड उघडावं अशी अनिताताईंची मनापासून इच्छा होती. परंतु पुरुष मंडळींसमोर काहीही बोलण्याचं धैर्य या महिलांमध्ये नव्हतं. अनिताताई त्यांना सतत बोलण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या आणि त्यांना जाणीव करून देत होत्या त्या जे काही करत आहेत ते त्यांच्या कुटुंबियांच्या भल्यासाठीच आहे. बरोबर आपण इथं ग्रामपंचायत मीटिंग ठेवली कारण सकाळ तुम्ही तनिष्का सदस्य आहात आणि सकाळ प्राधान्य मिळेल म्हणून मी म्हणते चला तुम्ही आपण मीटिंगला जाऊ. सरपंच सह्या घ्यायची आपण जाऊन काय एक तासाचं मीटिंग आहे. चला की आपण जाऊन असं आमचं घर पण काय आम्हाला जागा थोडा आहे. चला मग आपण बरोबर चला. जेणेकरून आम्हाला असं वाटलं नव्हतं ते एवढं अगदी आनंदाचा क्षण आहे सर. आम्ही फक्त एक केलं होतं की एक 30-40 महिला येऊ शकतील. त्या ग्रामपंचायतवरती महिलांना बसायला जागा पुरली नाही. बाहेर उभारले महिला आणि जे पुरुष मेंबर होते ना सदस्य सर्व खाली येऊन थांबले. तिथं त्या ठिकाणी महिलांना थांबवलं कारण एवढं पूर्ण पॅक झालं ग्रामपंचायत. बैठकीला सुरुवात झाली आणि अनिताताईंनी विषयाला हात घातला. त्यानंतर बोलण्याची वेळ होती सुरेखाताईंची. परंतु त्या अत्यंत घाबरलेल्या आणि बावरलेल्या दिसत. आपलं सर्व बळ एकवटत सुरेखाताईंनी बोलायला सुरुवात केली आणि बोलता बोलता त्यांनी त्यांचा मुद्दा किती प्रभावीपणे मांडला हे त्यांच्याही लक्षात आलं नसावं. सुरेखाताईंना अशा रीतीनं बोलताना पाहून एक एक महिला बोलती झाली. त्यांच्यात आत्मविश्वास जागला आणि हे अत्यंत मोलाचं काम केलं होतं तनिष्का सदस्या अनिताताईंनी. महिला मीटिंगला तर आले. तिथून पुढचा प्रश्न झाला की ते बोलायचं कसं कारण तिथं समोर सरपंच बसलेले आहेत. नाही उद्या मी बोलले मला दुसऱ्या कामाला त्यांनी अडथळा करू शकतील का असं त्यांच्या मनामध्ये भीती वाटत होती. आम्ही पण स्वतः म्हणजे एवढं हे नव्हतं पण तरी पण तेव्हा डेअरिंग आली की एवढे सर्व महिला आलेत की ते आपल्यांवरती विश्वास ठेवून आलेत. मग ह्यांना आपण बळ द्यायचं काम आपलं आहे. एकटे ताई उठले सुरुवातीला. त्यांनी म्हणले की नाही सर आमच्या इथं शौचालय नाहीत. आम्ही उघड्यावर जातो. आम्हाला तुम्ही सार्वजनिक शौचालय मंजूर करा. ग्रामपंचायतला बोलले. त्यांनी म्हणलं आमच्या ग्रामपंचायतकडे निधी नाही ते तुम्ही बांधकाम करून घ्या. ठीक आहे म्हणलं. आम्ही अवेअरनेस केलो. जे वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम आहेत जागा ज्यांच्याकडे आहेत त्यांनी बांधून घेतले. पण ज्यांना अजिबात जागाच नाही तर अशांनी कुठं जायचं उघड्यावरच ना. मग यासाठी ते महिला बोलले सर्व. ते बोलताना हातपाय थरथर कापत होते सर त्या महिलांना. तर एवढं बोलून खाली बसले. मग नंतर दुसरी महिला उठली कारण ती महिला उठून बोलते तर आपण का उठून बोलत नाही असं त्या महिलांमध्ये झालं. दुसरी महिला जी उठली ती महिला म्हणली की ग्रामपंचायतचं गावठाण जागा 100 एकर पडीक आहे तर तुम्ही गावठाण जागा का सार्वजनिक बांधकामासाठी तुम्ही शौचालय बांधकामासाठी का बांधून देत नाही. मग थोडं सरपंचांना पण जरा पटलं ते. त्या ग्रामसभेमध्ये करतो म्हणून बोलले पण आपण ग्रामपंचायतकडे प्रत्येक वेळी भीक मागणं हे योग्य नाही. आम्ही सर्व महिलांनी एक मीटिंग घेतलं ग्रामसभेमध्ये तर मंजुरी मिळालीच. मग तिथून महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला. अलगोंडा ताईंना नंतरनी जेव्हा भेटलो ताई म्हणलं तुम्हाला खरोखर सांगायचं म्हणजे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही एवढं अवेअरनेस करतो. तुम्ही फक्त एवढंच काम करा की आम्हाला 24 शौचालय मंजूर द्या. म्हणलं खरोखर ज्यांच्याकडे जागा नाहीत. आता आपण ते पण शौचालय बघायला जाऊ सर. इथं 16 शौचालय आहेत आणि इकडं 16 शौचालय. तर तात्काळ त्यांनी मंजुरी दिली आमच्या सर्व महिलांच्या प्रस्तावाला. गाव पातळीवर चर्चा करून सर्वानुमते हा विषय सोलापूर जिल्हा परिषदेत पोहोचविण्यात आला. तिथून मंजुरी मिळवत बोरामणी गावात शौचालयांच्या बांधकामाला सुरुवात झाली. आम्ही सर्व सगळा तनिष्का ग्रुपच्या महिला आहोत. तर गावातील महिला हे म्हणतात की आम्ही शौचालय बांधून घेत होते तुमचं आम्हाला सर्व पडतं पण आमच्याकडे पैसेच नाहीत तर आम्ही तर 10-10 हजार जरी तुम्ही शौचालयाला जर लोन जर देऊ शकला तर खूप चांगलं होईल. 10,000चे ग्रुप करून तुम्ही आणलं 1 लाख रुपये देतो. तुमचं ज्यावेळेला प्रपोजल हातात पैसे आले तुम्ही शौचालय बांधून घेतला. शौचालय बांधून घेतल्यानंतर तुमचं जेव्हा अनुदान येईल तेव्हा तुम्ही आमचं चालतंय ना सर. तनिष्का सदस्या स्वतः देखील मजुरांबरोबर काम करू लागल्या. शौचालय बांधण्यापासून तर त्या शौचालयाला टाइल्स बसवणं, चांगल्या टाक्या बसवणं ही सर्व कामं
ह्या महिलांनी मोठ्या उत्साहानं पूर्ण केली. तनिष्कांचे कष्ट सार्थकी लागले होते. बोरामणी गावात आज शौचालय नसलेलं एकही घर नाही. बोरामणी गावात महिलांना आता उघड्यावर शौचालयास जावं लागत नाही. तनिष्का व्यासपीठाने खऱ्या अर्थाने बोरामणी गावात स्त्री प्रतिष्ठा जपण्याचे कार्य केले आहे. आज बोरामणी गावातील प्रत्येक शौचालयाच्या पाटीवर त्या त्या कुटुंबातील महिलेचे नाव आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांचं नाव का बरं नसावं? आमच्या ज्या तनिष्का महिला असतील त्यांच्या सगळ्यांच्या घरी जेव्हा शौचालय होईल त्याच दिवशी आमचं शौचालय बांधकाम करू आणि त्याचं आम्ही वर्धापन करू.